देवदत्त खाली पाहू लागला. नंदाने अशी खाली वळलेली त्याची दृष्टी केव्हाच पाहिलेली नव्हती. नेम धरलेल्या बंदुकीप्रमाणे ती दुसऱ्यावर नेहमी रोखलेली असायची. आपल्या हातातला त्याचा हात थरथरत आहे, असा तिला भास झाला. त्याच्या उद्दाम मनाच्या जहरी लहरीवर आपण या क्षणापुरता तरी विजय मिळवला, हे तिच्या ध्यानी आले. त्याचा हात न सोडता ती परत वळली. त्याच क्षणी कुणीतरी घाईघाईने घारकड्याकडे येत आहे, असे तिला दिसले. तिने झटकन देवदत्ताचा हात सोडला. ती दोघे थोडी पुढे झाली न आली, तोच गंगाराम त्यांच्याजवळ येऊन पोहोचला. मुजरा करून त्याने एक चिठ्ठी देवदत्ताच्या हातात दिली. त्याने ती वाचली. लगेच तिचे तुकडे करून ते वाऱ्यावर फेकून दिले. दूर उडत जाणाऱ्या त्या तुकड्यांकडे पाहत तो म्हणाला, मला सवड नाही म्हणून सांग त्यांना. गंगाराम मुजरा करून निघून जाताच नंदा म्हणाली, काही घाईचं काम असलं तर. मघाच्या खडकावर येऊन बसत देवदत्त म्हणाला, दोस्त आलेत माझे गडावर, पण माझ्या कोशातल्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत. त्याला मी काय करू? दोस्त म्हणजे दुश्मन. मजा करायला आली आहेत ही मंडळी. करू देत पापडी. मला दुःख होतं ते एका गोष्टीचं. ही सारी दुतोंडी आहेत. यात 10चा आकडा असलेला नाक एक सुद्धा नाही. किंचित थांबून तो विषण्ण स्वरात उद्गारला, त्याच्या गळ्यात गळा घालून परवापर्यंत मी जगत होतो. हा अप्रिय विषय बदलला पाहिजे, हे नंदाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. सहज सुचल्यासारखे दाखवी ती त्याला म्हणाली, देवदत्त, तुम्ही लिहिलेली ती अश्वत्थाम्याची कहाणी माझ्या मनात सारखी घोळते. या जगात मनुष्य अगदी एकाकी असतो, हे खरं आहे का? त्याला जीवाभावाचं कुणी माणूस कधी मिळतच नाही. आई, बाप, बहीण, भाऊ, बायको. देवदत्त उत्तरला, वडिलांच्या मायेची एकही आठवण माझ्यापाशी नाही. पुसट आठवतात ते त्यांचे वेडेबिंद्रे बुवा बैरागी. मला मित्र मिळाले, ते गुळाला चिकटलेले मुंगळे पाहिले आहेस तू नंदा? हं. एक अपवाद होता. बापूंचा धाकटा मुलगा मोहन. सतार सतार काय सुरेख वाजवीत असे. तो गेला आणि माझी सतार मुकी झाली. त्याच्या मायेची आठवण झाली की अजून काळजात चर्र होतं. माझे सारे दुर्गुण त्याला ठाऊक होते, तरी त्यानं माझ्यावर प्रेम केलं. झिंगलेला देवदत्त मोटारीखाली सापडत होता. त्याला वाचवायला तो गेला. बोलता बोलता देवदत्ताचा कंठ सद्गतीत झाला. त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळविली. डोळ्यात उभे राहिलेले पाणी आपल्याला दिसू नये, अशी त्याची इच्छा असावी, हे नंदाने ओळखले. आता परतायची गोष्ट काढावी, असे नंदा मनात म्हणत होती. इतक्यात सरकार भाईसाहेब देवदत्त अशा हाका मागून ऐकू आल्या. दोघेही लगबगीने उठली. वळून पाहत देवदत्त म्हणाला, हे आमचे दोस्त येत आहेत. वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, देशभक्त. या दोस्तांना आता सांगून टाकतो की मला ही नवी मैत्रीण मिळाली आहे. यापुढं तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. त्याच्या या पावित्र्याने नंदा मनात भिवून गेली. समाजाच्या काकदृष्टीची जाणीव असणारी तिच्यातली स्त्री जागी झाली. त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, असलं काही बोलू नका यावेळी. घटकाभर चला तुम्ही. त्यांच्याबरोबर गेला नाही तर ही मंडळी उद्या माझ्याविषयी नाही ती कंड्या पिकवतील. मला विलासपुरात राहणं कठीण करून टाकतील. देवदत्त आणि त्याचे दोस्त यांच्या पाठमोऱ्या आकृती दिसेनाशा होईपर्यंत नंदा त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. मग ती मोठ्या समाधानाने खडकावर बसली. भोवताली उगवलेल्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्यांना कुरवाळू लागली. देवदत्ताबरोबर चंदनगडला जायचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनावर एक मोठे अनामिक दडपण येऊन पडले होते. तो आपल्याशी कसा वागेल, आपल्या प्रश्नांची तो सरळ उत्तर देईल की नाही, याविषयी तिला सारखी शंका वाटत होती. आता तिच्या मनावरले ते ओझे कुठल्या कुठे उडून गेले. शेवटचा पेपर टाकून परीक्षेच्या मंडपातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यासारखे तिला हलके हलके वाटू लागले. देवदत्ताच्या तोंडून कितीतरी गोष्टी तिला कळल्या. त्याच्या विचित्र वागणुकीचे रहस्य थोडेफार उलगडले. त्या सर्व दुव्यांची साखळी जुळविण्यात ती गडून गेली. वयाच्या 10व्या वर्षी सख्खी आई ज्याला दारूचे व्यसन लावते, त्याचा जगावरला विश्वास उडून गेला तर त्यात नवल कसले. पित्याचे प्रेम ज्याच्या वाट्याला आले नाही, आईने एक भयानक व्यसनाचे गुलाम बनविले, अशा माणसाचे मन मायेच्या ओलाव्यासाठी, निरपेक्ष प्रेमाच्या साक्षात्कारासाठी किती हपापले असेल. समुद्राच्या भरतीसारखी सारे पोटात घालणारी माया
वसू त्याला देऊ शकली नाही. उन्हाळ्याच्या कडाक्याने तहानलेल्या जमिनीने आषाढभूतपणाने आभाळाकडे पाहावे आणि वर भरलेल्या ढगांनी नुसते 4 शिंतोडे टाकावेत. तशी देवदत्ताच्या मनाची स्थिती झाली आहे हे आता तिला कळून चुकले. वसू त्याच्या आयुष्यात आली, पण एक सुंदर यांत्रिक बाहुली म्हणून. त्याला बाहुली नको होती. त्याच्या हृदयातली शल्य हळुवार हाताने दूर करणारी, आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने व्यसनाच्या मगरमिठीतून त्याला मुक्त करणारी. तू कसाही असलास तरी माझा आहेस, या शब्दांनी त्याच्या मृतप्राय मनाला संजीवनी देणारी मैत्रीण त्याला हवी होती. आईच्या मायेला तो मुकला होता, ती त्याला वसूकडून हवी होती. पण स्वतःच संगमरवरी पुतळी होऊन बसलेली वसू ती द्यायला असमर्थ ठरली. नंदा देवदत्ताबरोबर आली होती. ती त्याच्या वर्तनाचा जाब विचारायला. मनामध्ये सारखी वसूची वकिली करीत. पण देवदत्ताच्या तोंडून जे विलक्षण रहस्य बाहेर पडले त्याने हे सारे पार बदलून गेले. सहानुभूतीची अधिक गरज कुणाला असेल तर ती देवदत्ताला आहे हे आता नंदाच्या लक्षात येऊन चुकले. पहिल्या दिवशी विचित्र वाटलेले त्याचे ते बोलणे, काळोखातल्या विजेच्या चमकारांसारखे भासणारे त्याच्या लेखनाचे तुकडे, मस्तकातल्या जखमेने अस्वस्थ होऊन भटकत राहिलेला तो एकाकी अश्वत्थामा, त्याच्या दिवाणखान्यातील ती सतार, ती बंदूक, त्या हेमिंग्वे आणि विवेकानंद यांच्या प्रतिमा, चंचलशी हितगुज करता करता तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू, हे त्याने सहज काढलेले उद्गार, या साऱ्यांची संगती तिला लागली. पश्चिमेकडे लहान मोठे ढग जमू लागले. दिवसभर चालून थकलेला सूर्य मंद पावलांनी क्षितिजाची उतरण उतरत होता. चित्रकाराने भल्या मोठ्या फलकावर निरनिराळ्या रंगांचे फटकारे मारायला सुरुवात करावी तशी पश्चिम दिशा दिसू लागली. ढगांवर भगवे, गुलाबी, सोनेरी रंग चढू लागले. समोरचे ते सुरेख रंग पाहता पाहता तिला मघाच्या देवदत्ताच्या स्पर्शाची आठवण झाली. त्या क्षणी आपले मनही असेच रंगले होते असे तिला वाटले. ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. देवदत्त कड्याच्या टोकाकडे गेला तेव्हा आपला जीव खालीवर झाला. आपण धावत त्याला धरायला गेलो. त्याचा हात घट्ट धरला. हे सारे सहज घडले, क्षणार्धात. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या बळकट हातांची ऊब आपल्याला जाणवली. त्याचा तो स्पर्श किती सुखद होता. कसलाही उन्माद नव्हता त्यात, पण आपुलकी, ती एखाद्या कारंजाप्रमाणे उचंबळून येत होती. त्या आपुलकीमुळेच इथे येईपर्यंत आपल्याला अहो जाऊ म्हणणाऱ्या देवदत्ताच्या तोंडून नंदा अशी एकेरी हाक आली. पुढे तो बोलत राहिला. तोही तसाच, जणू आपल्याला तो लहानपणापासून ओळखत होता. आपण दोघे एकत्र खेळलो होतो, बरोबर शाळेत गेलो होतो. चिमणदातांनी सुरेख वास येणाऱ्या पेरूचे तुकडे काढून एकमेकांना दिले होते. त्या एका स्पर्शाने दोघांमधली परकेपणाची भिंत क्षणार्धात कोसळून पडली होती. देवदत्त एकाकी राहिला नव्हता. समोरचे सारे ढग रंगपंचमी खेळू लागले. घारकड्या पलीकडे पसरलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या समुद्रावर काळसर तरंग उठू लागले. रात्र लगबगीने पृथ्वीवर उतरत आहे आणि तिच्या आगमनाची पूर्वसूचना संध्याकाळच्या वाढत्या सावल्या देत आहेत याची जाणीव होताच नंदा दचकली. घरी न सांगता मैत्रिणीबरोबर नाटकाला आलेल्या मुलीला रंगभूमीवरल्या अद्भुत रम्यसृष्टीत रमताना वास्तवाच्या मर्यादांचा विसर पडावा तसे तिचे झाले होते. पण नाटक संपल्यावर घरी जाताना त्या मुलीचे पाय लटपट कापू लागतात. नंदाही अशी अस्वस्थ झाली. तिचा सारा उत्साह मावळला. बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मन कळवंडू लागले. वसूला न सांगता आपण आलो आहोत. एव्हाना आपण विलासपूरला परत जायला हवे होते. देवदत्ताचा अजून पत्ता नाही. आपल्याला परतायला उशीर होणार हे आता उघड आहे. कुठं गेली होतीस म्हणून वसू आपल्याला तिरसटपणाने विचारील. देवदत्ताकडून जे ऐकले आहे ते लक्षात घेऊन आपण तिच्याशी बोलू लागलो तर आक्रस्ताळेपणाने ती सारा बंगला डोक्यावर घेईल. आपल्यावर नाही नाही ते आरोप करील. बाहेरच्या काळोखापेक्षा या गोष्टीची तिला अधिक भीती वाटू लागली. छे, देवदत्ताची वाट पाहत इथे बसण्यात अर्थ नव्हता. तिने डोळे भरून त्या भीषण दरीवर पसरलेल्या मावळल्या संध्येचा सौंदर्याचा निरोप घेतला. ती वळली. बंगला गाठण्याकरिता लगबगीने चालू लागली. वाटेतच गंगाराम तिला भेटला. परत जाण्यासाठी देवदत्ताने आपल्याला बोलावले असेल असे वाटून तिचे मन शांत झाले. काय रे, परत जायचं ना? गंगाराम अदबीने उत्तरला. इतक्यात नाही बाईसाहेब.
तिने आश्चर्याने विचारले. म्हणजे सरकार परत आले नाहीत अजून? कुठं गेले आहेत? व्याघ्रेश्वराच्या देवळाकडे. वकील साहेब, डॉक्टर साहेब सारेच गेले आहेत. थांबलेली वेदना पुन्हा सुरू व्हावी तसे नंदाचे झाले. काही न बोलता तिने गंगारामाकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत आहे असा तिला भास झाला. त्या भासाने ती अधिकच अस्वस्थ झाली. नंदाने मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. एव्हाना 9 वाजून गेले असतील असे तिला वाटत होते. पण घड्याळात 7:30च झाले होते. बंगल्यावर आल्यापासून देवदत्ताची वाट पाहत कितीतरी वेळ ती पायऱ्यांवर उभी राहिली. काळोख केव्हाच पडला होता, पण देवदत्त परत येण्याचे लक्षण दिसेना. तिला त्याचा राग आला. संध्याकाळी तिला विलासपूरला परत पोहोचवायचे त्याने वचन दिले होते. त्याची त्याला आठवण सुद्धा नसावी याचे तिला दुःख झाले. ती उद्वेगाने आत गेली. गंगारामाने देवदत्ताची खोली तिला उघडून दिली. ती आत जाऊन बसली. रंगभूमीवर भयंकर नाटक सुरू असावे आणि एखाद्या प्रेक्षकावर क्षणार्धात त्या नाटकात भाग घ्यायची पाळी यावी असे तिला वाटू लागले. 3-4 महिन्यांपूर्वी तिला चंदनगडाचे नाव सुद्धा ठाऊक नव्हते. देवदत्त नावाचा कुणी दुर्दैवी तरुण अस्तित्वात आहे याची तिला दाद नव्हती. आणि आज ती चंदनगडावरल्या बंगल्यात देवदत्ताची आधीरतेने वाट पाहत बसली होती. मध्येच तिच्या मनात आले, मला एकटीला विलासपूरला पोचीव, मी मग आपल्या मालकाला न्यायला परत ये असे गंगारामाला सांगावे. पण आता त्याचा काय उपयोग होता? आपला पत्ता नाही म्हणून वसूने तिकडे थैमान मांडले असेल. कुणाला तरी बापूंच्या घरी आपला शोध काढायला पाठविले असेल. कदाचित देवदत्ताच्या नोकरा चाकरांकडे तिने चौकशी करविली असेल. आपण देवदत्ताबरोबर चंदनगडला गेलो आहे हे कळूनही चुकले असेल तिला. तिच्या मनाने या साध्या गोष्टीवर तर्कटेही रचले असतील. आपण आत्ता गेलो काय आणि देवदत्त परत आल्यावर गेलो काय, दोन्ही हिशोब सारखेच. पण देवदत्त आणि त्याचे दोस्त व्याघ्रेश्वराच्या देवळात इतका वेळ काय करतायत? या प्रश्नाचे उत्तर एखाद्या भूताप्रमाणे तिला भेडसावू लागले. मन चिंती ते वैरी न चिंती अशी तिची स्थिती झाली. मिनिट काटा तास काटा इतका सावकाश चालत होता असे तिला वाटू लागले. तिने खोलीत चोहींकडे पाहिले. खोलीतले सारे काही सुंदर आणि नीटनेटके होते. पलंगासमोर वंदस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे पूर्णाकृती चित्र होते. चित्र सुरेख होते, पण नंदाला त्याच्याकडे फार वेळ पाहावेना. तिने दुसरीकडे दृष्टी वळविली. त्या कोपऱ्यात बंदूक एटीने उभी होती. बंदुकीकडे दृष्टी जाताच देवदत्ताची सतत मृत्यूचा विचार करणारी मूर्ती तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली. मगाशी किती निर्भयपणे तो कड्याच्या टोकापर्यंत गेला होता. या अप्रिय विषयाचा विसर पडावा म्हणून ती पलंगावर पडलेली पुस्तके चाळू लागली. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते ज्वाला आणि फुले. नंदा ते उघडून पाहणार होती. इतक्यात त्या पुस्तकाच्या खाली असलेले काही कागद तिला दिसले. आपल्या मनोगताला वाचा फोडण्याकरिता देवदत्त लेखन करीत असतो हे तिला आता चांगले ठाऊक झाले होते. तिचे कुतूहल चाळवले गेले. बलसाडला पहाटे पाहिलेला तो पौर्णिमेचा चंद्र. सारी आंबराई चांदण्यांची गर्भ रेशमी शाल पांघरून झोपली होती. निरागस ताण्या मुलासारखी, निरीच्छ साधूसारखी. जग पहिल्यांदा निर्माण झाले तेव्हा ते असेच होते का? शांत, सुंदर, निष्पाप. मग त्या शांतीचा भंग कुणी केला? जगाला कुरूप कुणी बनविले? त्याला पापाच्या गर्तेत कुणी ढकलले? मनुष्याने. पण या मनुष्यानेच महाभारतासारखे ग्रंथ लिहिले आहेत. वेरूळच्या लेण्यांसारखी अद्भुत रम्य स्वप्ने साकार केली आहेत. कैलास लेण्याच्या ललाटावर रेखलेली ती शुक्ल पक्षातली चंद्रकोर, जणू भगवान शंकरच त्या लेण्याच्या रूपाने समाधी लावून बसले होते. जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणी आहे तोपर्यंत या जगात जगण्यासारखे काहीतरी खचित आहे. हरिद्वारला गंगेच्या विशाल पात्रात कितीतरी वेळ पाय सोडून बसलो होतो. असे विशाल हृदय निसर्गाने मानवाला का दिले नाही? गंगामाईकडे पाहताना साऱ्या सृष्टीतली करुणा, पाप, ताप, व्याप नाहीशी करणारी करुणा मूर्तिमंत पुढून वाहत आहे असा भास झाला मला. हेमिंग्वेने उगीच बंदुकीने अपघात करून घेतला. त्याने गंगामाई पाहिली नव्हती. या जगाचा निरोप घेताना एवढा गदारोळ कशाला करायला हवा? आईच्या मांडीवर बाळ झोपी जाते ना, तशी मृत्यूच्या मांडीवर मस्तक टेकून ज्याला चिरनिद्रा घ्यायची असेल त्याने गंगामाईकडे यावे. मलाही तो मोह झाला. मी काही पायऱ्या उतरलो, पण मी भित्रा आहे का? शिकार करताना ज्यानं मला पाहिलंय
तसा माझा शत्रूसुद्धा ही शंका घेणार नाही. मग मी का परतलो? मला मोह आहे. कशाचा? या 3.5 हात देहाचा? उपभोगाने बेचव झालेल्या त्याच त्याच क्षुद्र क्षणिक शरीरसुखांचा? छे, मला तहान लागलीये निराळ्याच गोष्टींची, निरपेक्ष प्रेमाची. पण असे प्रेम जगात आहे का? का ते शुद्ध मृगजळ आहे? लक्ष्मण झुल्याच्या अलीकडली महारोगी भिकाऱ्यांची ती रांग, ती डोळ्यांपुढं उभी राहिली की अजून अंगावर काटा उभा राहतो. या महारोग्यांच्या थाळात मी पैसे टाकले, पण त्यांच्याकडे निरखून पाहण्याचा धीर मला झाला नाही. असली भाकड करुणा काय कामाची? त्यातला एखादा मला मिठी मारायला धावला असता तर मी दूर पळालो असतो, त्यांच्यावर खेकसलो असतो, त्याला शिव्या शाप दिल्या असत्या. वसूच्या आधी नंदा माझ्या आयुष्यात का आली नाही? किती कठीण होता हा देवदत्ताचा प्रश्न. असल्या प्रश्नांची उत्तरे परमेश्वराला तरी कुठे ठाऊक असतात. देवदत्ताच्या पत्रातील शब्द तिला आठवले. माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटत असेल तर छे, या जगात कुणी देव नाही आणि कुणी राक्षस नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव दानवांचे युद्ध मात्र सुरू आहे. देवदत्ताला आत्महत्येची लहर येते की त्याच्यातला राक्षस प्रबळ होतो तेव्हा. तो लिहितो त्यावेळी त्याच्यातला देव प्रभावी झालेला असतो. आत्महत्येची लहर? देवदत्ताला एकट्यालाच कशाला हसायला हवे? शेखर गेल्यावर आपलेही मन असेच बेताला झाले होते. आपल्याला मागे ओढणारे मायेचे पाश होते. दादांचे वात्सल्य, माईची ममता, मिलिंदाचा लळा. देवदत्त दुर्दैवी आहे, वादळात सापडलेला आणि शिडे फाटलेल्या होडीसारखा. नंदा पुढला कागद वाचू लागली. प्रारंभीच्या कवितेच्या ओळी तिला दिसल्या. मज अधिक रहाया नको तू आग्रह आता करू, कारण या जगातला मी केवळ यात्रे करू. या ओळी कुणाच्या? त्या देवदत्ताला इतक्या का ओढाव्यात? जीवाचे बरे वाईट करून घ्यायचे विचार त्याच्या मनात सारखे घोळत असतात म्हणून. मग तो विचार अंमलात आणण्याचा धीर त्याला का होत नाही? आत्महत्या हा पटाईत शिकाऱ्याच्या तळहाताचा मळ आहे. बंदुकीचा नेम श्वापदावर न धरता स्वतःच्या छातीवर, कपाळावर नाहीतर तोंडात धरला की नाही. माणूस झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही. तो ओलावा शोधित राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो. मरणानंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही, हे तो मनोमन जाणतो. देवदत्ताच्या मनाची मुळे सुद्धा अजून मायेचा ओलावा शोधित आहेत, हेच खरे. तो त्याला मिळाला तर? कवितेच्या ओळींखालचा मजकूर ती वाचू लागली. माणसाचं मन ही एक अजब सर्कस आहे. माकड चेष्टा करून हसविणारा विदूषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी, मृत्यूगोलात बेफामपणे मोटार सायकल चालविणारा तरुण आणि वाघ सिंहांसारखे हिंस्र पशु, या सर्वांचे संमेलन आहे ते. वाघ सिंहांशिवाय सर्कस नाही, उद्दाम वासनांशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत कडाक्कड चाबूक उडवून सर्कसवाला वाघ सिंहांवर हुकूमत गाजवतो. मात्र हे प्राणी माणसाळल्यासारखे वाटले तरी त्यांच्यातला हिंस्र पशु केव्हा जागा होईल याचा नेम नसतो. 6 महिने झाले माझ्या मनातल्या वाघ सिंहांशी मी झुंज घेत आहे. त्यासाठी विलासपूर पुन्हा पुन्हा सोडले, दोस्तांचे टोळके मोडले, हरिद्वार गाठले, दीन दुःखी जगाचे दर्शन घेतले. पण मनुष्य स्वतःचा केवढा मोठा शत्रू आहे. मी जर बापूंचा मुलगा झालो असतो तर या वाघ सिंहांना सहज मी जर बापूंचा मुलगा झालो असतो तर या वाघ सिंहांना सहज माणसाळवू शकलो असतो. मोहनला देवदत्ताचा आणि देवदत्ताला मोहनचा जन्म मिळाला असता तर काय झाले असते? मी मोटारीखाली सापडून मेलो असतो की मोहनच्या आवडत्या स्वप्नाप्रमाणे विवेकानंदांसारखा संन्यासी झालो असतो? कल्पनेची नशा दारूपेक्षाही लवकर चढते. जर आणि तर. शब्दांची सुंदर प्रेते हे शब्द कोशातून काढून का टाकत नाहीत? देवदत्ताच्या या स्वागतातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदाचे कुतूहल शिगेला पोहोचले. ती घाईघाईने पुढला कागद वाचू लागली. माझे भांडण ईश्वराशी नाही. तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशीही माझे भांडण नाही. सूर्यचंद्रांशी भांडून काय उपयोग आहे? ते उगवायचे तेव्हा उगवणार, मावळायचे तेव्हा मावळणार. माझे भांडण आहे माणसांशी, वडील, आई, बायको यांच्याशी.
देवदत्ताचा अंधपात रोखण्याची कोणती धडपड त्यांनी केली? माझे भांडण आहे बापूंसारख्या सज्जनांशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्ष जपून ठेवून बापूंनी मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल? देवदत्तावर काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वडिलकीच्या आधारानं त्यांनी एकदा तरी मला दरडवायचं होतं. कुणी सांगावं? त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलवून टाकले असते. विजेच्या एका चमकाऱ्याने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही तसेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन, दुर्बळ सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे 2च वर्ग या जगात का असावेत? सज्जनाचे साधुत्व आणि दुर्जनाचे सामर्थ्य यांचा संगम या जगात अशक्य आहे काय? चुकलो मी. बापूंना दोष द्यायचा मला काय अधिकार आहे? त्यांचा मोहन माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्याची आई अंथरुणाला खिळली. पण तिच्या समाचाराला मी कधीच गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला दुसह होते म्हणून मी गेलो नाही. का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती म्हणून मला जायचा धीर झाला नाही? छे, मी स्वतःच्या छंदाफंदातच दंग होतो. इतरांच्या डोळ्यातल्या गंगा यमुनांपेक्षा स्वतःच्या हातातला मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानित होतो. साऱ्या दुःखाचा विसर पाडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होती. बापू, तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षांपूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्ताच्या हाती ती जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती. देवदत्ताचे लिहिणे इथेच संपले होते. सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काही टाचून ठेवले होते हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे. त्याच्यावरल्या किरट्या अक्षरातले शब्द वाचताच नंदा चपापली. पुरून ठेवलेल्या मोहरांचा हंडा सापडल्यामुळे एका मनाला आनंद व्हावा आणि त्या हंड्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुत्कारांनी दुसरे मन भयभीत व्हावे तशी तिची स्थिती झाली. थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरील 20 वर्षांपूर्वीची तारीख वाचताच काळपुरुष आत्मकथा सांगण्याकरिता आपल्यासमोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला. अधीरतेने ती कथा ती ऐकू लागली. चिरंजीव देवदत्त यास, माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघा 9 वर्षांचा. माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगाळ असतं. ते पाहून तुला किळस येईल. तुझं बालमन भेदरून जाईल. तू आयुष्याला विटशील. म्हणून ते पत्र तुला पुढं योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तिशीतला तरुण असशील. जगातल्या खाचखाळग्यांचा आणि शूद्रतेची व दृष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेला पशु बाहेर पडतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळं मी लिहित आहे. ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेडानं मी आत्मार्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्याला कवटाळण्याकरिता ते पुढे गेले, पुन्हा परतले नाहीत. असलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरचा जहागीरदार झालो, थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त झाली आहे? कुबेराची संपत्ती मिळविण्याच्या मार्गावर मी होतो, पण तुझ्या आईनं
अब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारित आहे. देवदत्ता, जगाच्या दृष्टीनं ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईनं केलेला हा माझा खून विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा फार बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिचा व्याभिचार नागडा उघडा व्याभिचार. विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुवर्तन माझ्या काळजात रुतून बसलंय. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही. विलासपुरातल्या घराघरात लोक तुझ्या आईच्या बदफैलीपणाविषयी बोलत आहेत, पण तिला त्याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरता तिनं बळी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरिता इथं घेऊन मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरिता इथं येऊन राहिलेल्या अलौकिक योगीराजांचा. तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लक्षागृहासारखं झालं आहे. पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वरानं हे दुःख देऊ नये. माझी शेवटची एकच इच्छा आहे, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे. पापाचं प्रायश्चित्त कधी ना कधी घ्यावं लागतं. हे काम वासनेनं पिसाळलेला या कुलटेला 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे. मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही. म्हणून 2 हिताच्या गोष्टी तुला सांगतो. पहिली, या पृथ्वीतलावर पैसा हाच परमेश्वर आहे, हे कधीही विसरू नकोस. दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. ताईसाहेब, दारातून नोकराची हाक आली. नंदा दचकली. तिनं हातातले कागद पलंगावर टाकले. ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता. देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता. नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली. इतक्यात देवदत्ताचा आवाज आला. तिला ऐकू आला, साले कुत्ते, इथं या, म्हणजे दाखवितो एकेकाला. नंदा लगबगीने पुढे होत ना होत तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला. त्याचा अवतार पाहून तिच्या काळजात धस्स झाले. त्याचे केस विस्कटलेले होते. डोळ्यातली मघाची स्निग्धता मावळली होती. तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता, की काय कुणाला ठाऊक. दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा, हे अगदी उघड होते. नंदा दृष्टीला पडताच देवदत्ताची नजर खाली वळली. माफ कर मला, तू मला त्या साल्यांबरोबर. तोंडातून भलता शब्द गेला. या जाणीवेने जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला. बाहेरून हाका येऊ लागला. सरकार, भाईसाहेब, देवदत्त. त्याचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत हे नंदाने ओळखले. आता काय होणार हे तिला कळेना. ती मनातल्या मनात थिजून गेली. बाहेरच्या हाकांकडे लक्ष न देता देवदत्त आत आला. दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले. हे काय सरकार, लढाई अशी अर्धवट टाकून? आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदी हसू लागला. दुसरे दोघे धिटाईने पुढे आले. नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गारला, पाखरू तर छान पैदा केलंय सरकारांनी. पाखरू तर छान पैदा केलंय सरकारांनी. लगेच त्याने टाळीसाठी दोस्तापुढे हात केला. देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला. तिथली बंदूक उचलून तो गरकन फिरला. बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला लावून तो म्हणाला, चला चालते व्हा इथनं सगळं. चला चालते व्हा इथनं सगळे. 3दा फासावर लटकावं लागलं तरी हरकत नाही, पण तुमच्या तिघांचे इथल्या इथं मुडदे पडतील, हे विसरू नका. चले जाव. देवदत्ताचे हे शब्द कानी पडताच तिघेही मागे सरकले. क्षणार्धात दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले. ते बाहेर जाताच देवदत्ताने दार धडकन बंद केले. हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले. काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही. त्या दारूबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले खरे, पण नोकरा चाकरांकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले. दार उघडायला ती जाणार, तोच देवदत्त कोपऱ्यात परत नेऊन ठेवलेल्या बंदुकीकडे टक लावून पाहत उभा आहे असे तिला दिसले. घरातल्या बिळाला लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची तिला आठवण झाली.
तिच्या मनाचा थरकाप झाला. पाऊल जागच्या जागीच खिळून गेले. देवदत्त त्या बंदुकीकडे असा वेड्यासारखा पाहत का उभा आहे हे तिला कळेना. हेमिंग्वेच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. थोर अतिथीच्या स्वागताकरिता यजमानाने पुढे जावे तसा तो मृत्यूला सामोरा गेला होता. नकळत तिच्या तोंडून अस्फुट हाक निघाली. देवदत्त! ती बोलली नाही. त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही. दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेऊन तो तसाच उभा आहे असे तिला दिसले. जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली, देवदत्त! तरी तो बोलला नाही. मात्र त्याचे शरीर थरथरले. आपला हुंदका बाहेर पडू नये म्हणून तो पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आता तिला झाली. त्याच्या खांद्यांवर आपला कापणारा हात ठेवीत ती म्हणाली, असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त? तोंडावरले हात दूर करीत तो हळूहळू वळला. त्याचे डोळे भरून आले आहेत हे तिच्या लक्षात आले. जड पावलांनी तो पलंगाकडे गेला. त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला, या जगात एका माणसाने तरी माझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी धडपडत होतो. तू तो ठेवलास. कोणताही किंतु मनात न आणता तू माझ्याबरोबर इथं आलीस. माझं घायाळ मन मी तुझ्यापुढं उघडं केलं. तू हळुवारपणानं त्याच्यावर फुंकर घातलीस. माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता. पण 5-10 महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो. आज या दगलबाज दोस्तांनी आवेगाने आपले तोंड झाकून आज या दगलबाज दोस्तांनी आवेगाने आपले तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखा तो स्फुंदू लागला. नंदा त्याच्या जवळ गेली. त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातात घेतले. मृदू स्वराने ती म्हणाली, माझ्याकडे पाहू जरा. मान वर न करता देवदत्त उद्गारला, पुन्हा एकटा झालो मी नंदा. तुला मी फसविलं. सद्गतीत स्वराने ती उत्तरली, माझंच चुकलं मगाशी. त्या मंडळींबरोबर जायचा आग्रह मी तुम्हाला करायला नको होता. पण मी गोंधळले. केवळ स्वतःपुरतं पाहिलं. तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी विसरले. क्षमा करा मला देवदत्त. बोलता बोलता ती थांबली. तिच्या डोळ्यांतून आसवे ठिपकू लागली. देवदत्ताच्या हातावर ते थेंब पडताच त्याने आपली मान वर केली. विस्मय, करुणा आणि आनंद यांचे विलक्षण मिश्रण झालेल्या स्वराने तो म्हणाला, माझ्यासाठी रडतेस तू? या अभाग्यासाठी? नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली. आसवांनी ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेऊन देवदत्त म्हणाला, मी वचन देतो तुला, माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी. बाहेर मघासारखा गलका ऐकू येऊ लागला. आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला. कोपऱ्यातली बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला, ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागली. जरा थांब. त्यांच्या माकड चेष्टा कायमच्या बंद करून येतो. बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे त्याचे लक्ष गेले. तो हसत म्हणाला, घाबरू नकोस अशी. गोळी झाडणार नाही मी कोणावर. पण या कोडग्यांना पिटाळून लावायला उपाय नाही दुसरा. बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले. दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते. गंगाराम आणि त्याच्या मागे 3-4 खेडूत माणसे दिसत होती. गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमाकूळ मांडला होता. एक गाय आणि वासरू मारून त्यांच्या भोवती ती घुटमळत होती. देवदत्त गडावर आला आहे असे कळल्यामुळे ही मंडळी त्या वाघिणीच्या शिकारीसाठी त्याला बोलवायला आली होती. देवदत्त वळून नंदाला म्हणाला, मारलेल्या सावजाभोवती घुटमळणारं जनावर चटकन टिपता येतं. तू जेवून घे, स्वस्त झोप. सकाळी विलासपूरला जाऊ आपण. या वाघिणीचं कातडं भेट म्हणून तुला देणार आहे मी. नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तीरासारखा तो खोलीतून निघून गेला.